नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि नवीन भाग म्हणजे नवीन रांगोळ्या. तर नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा 3 रांगोळ्या आपण बघतो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर आपल्या आजच्या भागातली ही जी पहिली रांगोळी आहे त्यात आपण असे 4 असे बदामाचे आकार काढून घेतलेले आहेत. आणि मी त्याच्यावर डबल एक हात मारला आहे रांगोळीचा, म्हणजे थोडं जाड पाहिजे होती मला, त्यामुळे. नंतर आपण त्याला व्यवस्थित शेप देऊन घेणार आहे. या पद्धतीने बोटाच्या साहाय्याने असा शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे शेप दिला का रांगोळी पण एकदम दिसायला व्यवस्थित दिसते. आणि हे असे 3-3 थेंब आपण नेहमीप्रमाणे आपली जी डिझाईन आहे ती काढणार आहोत. तुम्हाला जर बोटाने थेंब नसेल टाकता येत तर बॉटलचा वापर करूनही तुम्ही टाकू शकता. आजच्या भागातली एक शेवटची रांगोळी आहे ना, त्यात आपण बॉटलचाच वापर केलेला आहे. आणि अशा 4 साईडला अशी रेष काढून घेतोय आपण, बारीक एकदम. या रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. आणि जर आवडल्या तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन रांगोळ्या आणि युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहे. कसं आता सणवार आहे, मग रांगोळ्या तर काढल्याच गेल्या पाहिजे दारासमोर. त्यामुळे नक्कीच रांगोळ्या बघून ठेवत जा आदल्या दिवशीच. आपण ज्या 4 रेष काढल्या होत्या त्याच्या बाजूने छोटे छोटे पानं काढलेत आणि आतमध्ये लाल पिवळा कलर देऊन बाजूने 2-2 थेंब टाकून घेतलेत व्हाईट रांगोळीचे. आणि नंतर त्या ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यामध्ये पिवळा कलर टाकून घेतला आहे आणि बोटाच्या साहाय्याने डिझाईन केली. तर अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करा ही रांगोळी. याच पद्धतीने आपली दुसरी रांगोळी चांदणीची रांगोळी काढतोय आपण. आधी 3 ते 1 थेंब ही रांगोळी काढून घ्यायची आणि कॉर्नरला असे बाजूने थेंब काढून घ्यायचे, म्हणजे चांदणीचा आकार द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे काढते मी. तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता, पण कसं थेंब काढल्यानंतर जरा व्यवस्थित रेष काढता येते आपल्याला, त्यामुळे मी बाजूने टिंब काढून घेते. आणि अशा आपण 3-3 रेषा काढून घेतोय. एक छोटी, त्याच्यापेक्षा एक मोठी आणि एक सर्वात मोठी अशी. एक समजा एक बोटाचं पेर असतं की तेवढं अंतर ठेवायचं 3 रेषांमध्ये, म्हणजे छोटी मोठी मोठी अशी. आणि नंतर समजा ह्या रेषा वाकड्या झाल्या तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने त्याला सरळ करू शकता. असे 3-3 थेंब 3 रेषांना देऊन घ्यायचे. टिंब, थेंब, टिंब काही म्हटलं तरी चालेल. त्याला प्रेस करून डिझाईन तयार करायची अशी बोटाच्या साहाय्याने. खूप सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आहे, कुणालाही जमतील. अवघड पण नाही आणि कलर पण खूप कमी वापरलेले आहेत आपण. आतमध्ये फूल काढून घेतोय आपण अशा पाकळ्यांचं.
अल्टरनेट कलर भरणार आहे, लाल आणि पिवळा कलर पाकळ्यांमध्ये. तुम्ही दुसरे पण तुमच्या आवडीनुसार कलर भरू शकता, छान वाटतं. आणि जे चांदणीचे त्रिकोण तयार झालेले आहेत त्यामध्ये असे 2-2 थेंब काढून घेतलेत व्हाईट रांगोळीचे. आतमध्ये पण एक सफेद रांगोळीचा टिंब देऊ मोठा. आपण आता गौरी गणपती विशेष पण रांगोळ्या बघणार आहोत. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघत जा. बघा आपली दुसरी रांगोळी रेडी झालेली आहे. ह्या रांगोळीमध्ये आपण शेवटची रांगोळी आपल्या आजच्या भागातली ही मोर कसा असतो त्या टाईपमध्ये एक रांगोळी काढतोय. तर मी बॉटलच्या साहाय्यानेच काढून दाखवले तुम्हाला आज. आणि त्याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा बोटाच्या साहाय्याने. वरती मोराचा तुरा असतो डोक्यावर, त्या पद्धतीने आपण डिझाईन तयार करतोय आणि एक चोच काढून घेतली. तुम्ही खाली फूल काढला असतं रेषांऐवजी, ते पण छान वाटेल, तरी चालेल. मी रेषा दिल्यात 4 आणि खाली नेहमीची आपली डिझाईन. हा जो हे जे थेंब काढून घेतलेत आपण, तर हे ॲज अ म्हणजे असं पिसारा असतो ना मोराचा, त्या टाईपमध्ये काढलं आहे. असं इमॅजिन केलं आहे तो पिसारा आहे असं. तर बघू शकता तुम्ही कशी डिझाईन तयार केली आपण. गोपद्म आणि त्याला मोराचा आकार दिला आहे समोरून. तर आपल्या तिन्ही पण रांगोळ्या आता काढून होत आलेल्या आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा आणि भेटूया अशाच सोप्या, सुंदर आणि सुटसुटीत रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.